आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर कोल्हापूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. 54 वर्षाची प्रतीक्षा संपली. 54 वर्षात पहिल्यांदाच भाजपचा महापौर कोल्हापूर महापालिकेत झाला आणि एक स्वप्न भाजपचं साकार झालं. कारण अनेक वर्षे यासाठी प्रयत्न करत होते. गेल्या सभागृहात मोठ्या प्रमाणात नगरसेवक सोबत असूनही शिवसेनेनं शेवटपर्यंत पाठिंबा न दिल्यामुळे भाजपचा महापौर झाला नाही. 2 वेळा निवडणूक लढवली भाजपनं, पण महापौर पदापर्यंत पोहोचलं नाही. यंदा मात्र भाजपच्या रूपा राणी निकम ह्या महापौर झाल्या आणि भाजपचं स्वप्न साकार झालं. सकाळी सगळे मिरवणुकीनं महापालिका चौकात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवडणूक झाली. सचिन शेंडे विरुद्ध रूपा राणी निकम. रूपा राणी निकम यांच्याकडं बहुमत निश्चितपणे होतं. त्यामुळे हात उंच करून सगळ्यांनी मतदान केलं. तब्बल 46 मतं रूपा राणी निकम यांना पडलीत आणि त्यामध्ये विजयी झाल्या. दुसरीकडं उपमहापौर म्हणून अक्षय जरग यांची ही निवड झालेली आहे. जल्लोष सुरू झालेला आहे भाजपचा, कारण गेल्या अनेक वर्षाचं भाजपचं स्वप्न पूर्ण झालं. या सगळ्या घडामोडीत महाधुरळानं पहिली बातमी दिली होती की रूपा राणी निकम याच महापौर होणार आणि अक्षय जरग हेच उपमहापौर होणार. महाधुरळाच्या या दोन्ही बातम्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत. एकूण जल्लोष भाजपनं सुरू केलेला आहे. महापालिका चौकात आता जंगी मिरवणुका निघतील. गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न साकार झाल्यामुळं भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात चौकात आलेले आहेत. महापालिकेच्या परिसरात आलेले आहेत. एकूणच भाजपचा आनंद अधिक दिसतोय. पण दुसरीकडं आता काँग्रेसनंही तब्बल 34 नगरसेवक सोबत असल्यामुळं या पुढच्या काळात सभागृहात एक चांगलं आव्हान निर्माण केलेलं आहे. दुर्वास कदम यांचा पराभव झाला. सचिन शेंडे यांचा पराभव झाला असला तरी नगरसेवकांची संख्या त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सभागृह चालवताना रूपा राणी निकम यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. पाहूया आणखी काय काय राजकीय घडामोडी होतील. आता स्थायी समिती चेअरमन, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, परिवहन समिती, शिक्षण समिती अशा अनेक सभापतींच्या निवडी होतील. मोठ्या प्रमाणात राजकीय यापुढे घडामोडी घडत राहतील. आपल्याला अशाच राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.